तू एकदा ऐकशील का देवा, ऐकशील का मला पावशील का, तिला सांगशील तिच्या माग झालो या पागल मी ना, तिच्या माग झालो या पागल खुळा. स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्यवस्थित बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओ तयार करू शकता. त्यामुळे आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो आज आपण जो इथे व्हिडिओ बनवलेला आहे यासाठी जे तुम्हाला जे मटेरियल लागणार आहे या सर्वांची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तर हे मटेरियल एकदम फ्रीमध्ये तुम्हाला मिळणार आहे, त्यासाठी कोणत्या प्रकारचा पासवर्ड नाही. तसंच आपण जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट जे प्रिसेट आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्यातून तुम्ही सर्व मटेरियल जे काय आपली शेक इफेक्ट आणि बीट मार्क आहे डायरेक्टली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमध्ये. तसं तुमच्याकडे जर अलर्ट मोशन ॲप नसेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक पिन केलेली आहे. तिथून तुम्ही लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि टेलिग्रामवर तुम्हाला अलर्ट मोशन ॲप बघायला मिळेल, डाउनलोड करून घ्या. चला आता मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, सगळं आपलं नेट जे काय आहे ते बंद करून घ्यायचं आणि अलर्ट मोशन ॲप ओपन करून घेतल्यानंतर इथं आपल्याला सिम्पली प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही जे काय बीट मार्क आणि शेक इफेक्ट ते इम्पोर्ट केलेले आहे तुम्हाला अशा प्रकारे इथे बघायला मिळणार आहेत. तर बीट मार्क इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे लेयर्स बघायला मिळतील. तर आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं आपल्याला आपलं एक इमेज कोणतंही ॲड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. आपण डेमोसाठी हे इमेज घेतलेलं आहे. सिम्पली इमेज ॲड करून 3 डॉटला क्लिक करून कंपोजिशनला फिल टू असं आपल्याला एक ऑप्शन बघायला मिळेल. त्याला क्लिक करून सिम्पली ते इमेज ॲड करून घ्यायचं किंवा तुम्ही अशा प्रकारे इमेज इथे ॲडजस्ट करू शकता. नंतर काय करायचं, ॲरोवरती क्लिक करत पुढच्या बीटला येऊन याची लेंथ जी काय आहे त्या अशा प्रकारे आपल्याला इथे एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. नंतर याच्यासमोर लॉंग प्रेस करून आपल्याला इथे जी हे काय आपली लेंथ आहे ती इथं खाली घेऊन यायचं आहे. तर हा इथं बीट नाही, हा बीट चुकीचा आहे. सिम्पली तुम्हाला पुढच्या बीटला यायचं आहे. 4-13चा बीट लावून इथपर्यंत याची लेंथ वाढवून घ्यायचं. अशा प्रकारे आपल्याला लेंथ वाढलेली दिसून येईल. तर सिम्पली काय करायचं, हे जे काय आपली इमेज आहे यासमोर लॉंग प्रेस करून हे ग्रुप 1च्या खाली आपल्याला अशा प्रकारे इथे इमेज घेऊन यायचं, म्हणजे आपल्यासमोर अशा प्रकारे इथे एक इफेक्ट बघायला मिळेल. पुन्हा पुढच्या बीटला प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं, पुढचं इमेज ॲड करून अशा प्रकारे इथं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. सिम्पली आपल्याला पुढच्या बीटपर्यंत जाऊन याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पुन्हा लॉंग प्रेस करून अशा प्रकारे ही इमेज इथं आपले जे काही सर्व PNGs आहे जे आपलं मेन लेटर आहे त्याच्या खाली आणि या ग्रुपच्या खाली घेऊन येत अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल. परत पुढच्या बीटला आणि पुढचं इमेज ॲड करून अशा प्रकारे आपल्याला इथं पुन्हा एकदा ते ॲडजस्ट करून पुढच्या ॲरोवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला इथं हे आपल्याला इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही अशा राहिलेले सर्व इमेजेस ॲडजस्ट करून घ्या. तोपर्यंत आपण व्हिडिओ स्किप करूया. तर इथं आपण सगळे इमेजेस ॲड करून त्या ग्रुपच्या खाली घेऊन आलेलो आहे, म्हणजे आपल्याला इथे जे काय आपलं PNG आहे ते आपल्याला इथे वरती आलेलं दिसून येईल. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, 16, 17, 27च्या बीटला यायचं आहे. तिथून पुढं आपल्याला सिम्पली एक इमेज ॲड करायचं आहे. तर यासाठी आपलं कन्फ्युजन होईल त्यासाठी आपल्याला काय करायचं, सिम्पली हे इमेज आपण नंतर ॲड करूया. त्याआधी सिम्पली तुम्ही बॅकने आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. शेक इफेक्टमध्ये येऊन सिम्पली आपले 2 इफेक्ट बघायला मिळतील. तर पहिले इमेजला क्लिक करून इफेक्टला जायचं आहे, 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर पुन्हा बॅकने बीट मार्कवरती यायचं आहे. जर मित्रांनो आपण आत्ता पुढे इमेजेस ॲड केले असतील तर आपल्याला इफेक्ट पेस्ट करताना थोडं कन्फ्युजन झालं असतं. त्यामुळे आपण पहिले इथं सिम्पली आत्ता जो काही इफेक्ट कॉपी केलेला आहे ते आपल्या पहिल्या इमेजला सिम्पली आपल्याला इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट होऊन जाईल. पुन्हा आपल्याला सिम्पली पुढच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. असं आपल्याला आता जे काय आपण इमेजेस सगळे इमेजेस ॲड केलेले आहेत त्या सगळ्या इमेजला हा इफेक्ट सिम्पली पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण इथे इफेक्ट पेस्ट करून घेऊया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा. तर असं आपण सगळे इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. तर आपला जो काय 16-27 सेकंदाचा बीट आहे इथपर्यंत आपल्याला इमेजेसला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला 16-27च्या बीटला प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपल्याला पुन्हा इथं आपले पुढचे इमेजेस इथं ॲड करून घ्यायचं आहे. नंतर पुढे जाऊन आपल्याला इथं पुढच्या बीटपर्यंत याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला म्हणजे 16-27 सेकंदाचा जो काय आपला बीट आहे तिथून पुढे जेवढे काही आपले बीट्स आहेत त्या प्रत्येक बीटला इमेज ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे किंवा जर इमेजचा पार्ट एक्स्ट्रा असेल तर आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. असं आपण इथं इमेजेस ॲड करून घेऊया. तुम्ही तुमचे इमेजेस ॲड करून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला इथे इमेजेस ॲड करता येतील. तर आपण इथे इमेजेस ॲड केलेले आहेत. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा बॅक निघून शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला दुसरी लेअर जी काय बघायला मिळणार आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक निघून आपल्याला मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि 16-27 सेकंदाच्या बीटला यायचं आहे. इथे येऊन आपण इथनं पुढे जे काही इमेजेस ॲड केलेले आहेत त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे. असं आपण इथं प्रत्येक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घेऊया. तुम्ही तुमच्या इमेजला व्यवस्थित इफेक्ट पेस्ट करून घ्या. अशा प्रकारे इथे इफेक्ट पेस्ट झालेला आहे.
नंतर काय करायचं, आपल्याला इथं 16-27 सेकंदाच्या पुढे आपल्याला एक लेअर बघायला मिळेल. त्या लेअर समोर लॉंग प्रेस करून आपल्याला ही लेअर सगळ्यात वरती घेऊन यायचं आहे, म्हणजे आपल्या सगळ्या इमेजच्या पुढे घेऊन यायचं अशा प्रकारे दिसून येईल. तर आता काय करायचं आहे, 0 सेकंड म्हणजे सुरुवातीला येऊन प्लस नॉर्मल करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपण तुम्हाला मटेरियलमध्ये एक स्पेशल इंक व्हिडिओ दिलेला आहे, तो मला इथे बघायला मिळेल. तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. नंतर काय करायचं आहे, व्हिडिओला क्लिक करून सिम्पली आपल्याला ब्लेंडिंगवरती क्लिक करून तिथं लायटनला क्लिक करून स्क्रीनवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे आपल्याला इथं हा इफेक्ट दिसून येईल. तर पुन्हा त्या इफेक्टला क्लिक करून सिम्पली लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीट लेवून सिम्पली ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीट लेवून लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला ही लेअर जी काय तिथपर्यंत म्हणजे सांगणं तिथपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे. असं आपण पेस्ट करून घेऊया. तर आपल्याला 16-27 सेकंदाचा जो काय आपला बीट आहे त्याच्या आपल्याला पुढं जायचं नाही. तर आपला सगळ्यात शेवटचा बीट येतो आहे 12-18चा. इथपर्यंत तुम्हाला ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला ट्रान्झॅक्शन इथं एक स्पेशल इफेक्ट आपल्याला बघायला मिळेल, तुम्ही बघू शकताय. तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, या ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली एक्सपोर्टला क्लिक करायचं, म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ HD गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जर काय प्रॉब्लेम असेल तर मला इंस्टावरती मेसेज करा. चला मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.